या ठिकाणी या सन्मान यात्रेची सुरुवात आम्ही करीत आहोत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतो सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या सीमा भागामध्ये मराठीवर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर व्हावा यासाठी छत्रपती शिवरायांना साकडं घालण्यासाठी आज सीमा भागातून शेकडो युवक या रायगड स्थळी आलेले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती सीमा भागच्या वतीनं एक नारा दिलेला आहे. या मराठीचा सन्मान करण्यासाठी मराठी सन्मान यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ही सन्मान यात्रा सीमा भागातील 865 गावामध्ये नेण्याचा संकल्प आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिनाचं औचित्य साधून आम्ही रायगडावरती छत्रपती शिवरायांना साकडं घालण्यात स्वराज्याच्या राजधानीवर या मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन इथला संघर्षाचा वारसा ह्या मातीच्या स्वरूपात घेऊन जाऊन इथं एक विजय संकल्प तिलक माथी लावून आम्ही या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात पूर्ण सीमा भागामध्ये करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला 70 वर्ष झाली. आजपर्यंत आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारांसाठी भीक मागावी लागते. बहुसंख्याक असून सुद्धा अल्पसंख्याकांचे अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नाहीत आणि हे कुठेतरी संपावं आणि आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये म्हणजेच स्वतःच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सामील आम्हाला करून घ्यावं यासाठी 7 दशकं लढतोय. आजही आम्हाला आमचे न्याय हक्क मिळालेले नाहीत. 107 हुतात्मे या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झाले आणि त्यातला पहिला हुतात्मा हा बेळगावचा होता. हे खऱ्या अर्थानं अभिमानाने मी आज पण सांगतोय. या हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली देण्यासाठी आणि ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी आपला जीव दिलाय त्या मराठी भाषेला अजून बुलंद करण्यासाठी मराठी भाषेचा समृद्ध वारसा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आज या ठिकाणी येऊन या यात्रेची सुरुवात करण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यभाषा कोश हा उर्दू आणि फारसी भाषेत त्या ठिकाणी चालायचा आणि ती अडचण शिवाजी महाराजांना कळाली आणि त्यांनी मराठी राज्यभाषा कोश तयार करून तो सक्तीनं त्या ठिकाणी व्यवहारात आणला आणि तो समृद्ध वारसा आज तागायत मराठी भाषेचा टिकून ठेवलेला आहे. तो समृद्ध वारसा आणि आपली मराठी भाषा सीमा भागात पोचली जात असताना आपली भाषा बळकट करण्यासाठी आणि मराठी भाषा कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळू नये, मराठी भाषेला जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत सन्मानानं वागणूक मिळावी, मराठी भाषा सर्वत्र वापरली जावी यासाठी पूर्ण सीमा भागामध्ये मराठी सन्मान यात्रा काढायचा संकल्प आम्ही केला आणि त्यासाठी 26 जानेवारी हा दिवस मुद्दामून निवडला. कारण आपलं संविधान हे 26 जानेवारी 1950ला जरी अंमलात आणलेलं असलं तरी त्याच्या मागचा इतिहास, कारण त्या 26 जानेवारी हा दिवसच का निवडला त्याला एक विशेष महत्व आहे. डिसेंबर महिन्याच्या 1929च्या डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाहोरमध्ये एक अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये पुढच्या महिन्याच्या 4थ्या रविवारपर्यंत आम्ही ह्या देशात पूर्ण स्वातंत्र्य मिळवून घेऊ अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी त्यावेळेला नेहरूंनी केलेलं आणि तो पुढच्या महिन्यातला 4था रविवार होता 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण देशभरामध्ये पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवला गेलेला आणि जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष स्वातंत्र्य म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं तो मिळेपर्यंत 26 जानेवारी 1930 पासून हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून त्यावेळेला भारत देशामध्ये साजरा करत होते. त्यामुळं आपलं संविधान आधीच तयार होऊन सुद्धा 26 जानेवारी 1950ला अंमलात आणलं गेलं कारण तो दिवस आम्ही ह्या आधीच स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो आणि त्यासाठी 26 जानेवारी या दिवसाचं खऱ्या अर्थाने विशेष महत्व आहे. या दिवसाचं महत्व ओळखून आम्ही हा दिवस आज निवडलेला आहे
आम्हाला आमचे मूलभूत अधिकार, आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळावं आणि आम्ही परत एकदा ताटमनेनं आणि मोकळ्या श्वासानं आम्हाला जगता यावं, यासाठी बेळगावातला आजही 40 लाख मराठी माणूस संघर्ष करतोय. प्रत्येक वेळेला आमचा काळे दिन असो किंवा हुतात्मा दिन असो, ज्या हुतात्म्यांनी शेकडो हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीव दिला, त्या हुतात्म्यांना जितक्या गांभीर्यानं महाराष्ट्रामध्ये अभिवादन होत नाही, तितक्या गांभीर्यानं तो दिवस आम्ही सीमाभागात पाळत असतोय. शेकडो युवक, हजारो युवक त्या ठिकाणी या काळ्या दिनाच्या फेरीमध्ये जो दिवस कर्नाटकाची निर्मिती म्हणजे भाषावर प्रांतरचना ज्या दिवशी झाली आणि बेळगावसह सीमाभाग हा महाराष्ट्रापासून वेगळा केल्याची बातमी आली, तेव्हापासून आतापर्यंत आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पाळतोय. आणि या सगळ्यासाठी महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं भक्कम पाठिंबा पाहिजे. हा लढा फक्त बेळगावचा नाही आहे, तर हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे. पण लढतंय मात्र फक्त बेळगाव आणि सीमाभागातला मराठी माणूस. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी याचं गांभीर्य ओळखावं आणि लवकरात लवकर हा लढा संपवण्यासाठी जोर देऊन कुठेतरी लढा द्यावा आणि आम्हाला मराठी भाषिकांना 25 लाख मराठी भाषिकांना न्याय द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा इथं व्यक्त करतोय. आम्ही समाधीस्थळाचं दर्शन घेऊन इथला या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमधली माती घेऊन जाऊन या सीमाभागामध्ये ही मराठी सन्मान यात्रा हा संघर्षाचा वारसा त्या ठिकाणी जपण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. इथं आमच्या सोबत आज जवळजवळ 250 ते 300 कार्यकर्ते बेळगावातून आलेले आहेत. ज्येष्ठ आमचे नेते सुद्धा आलेले आहेत. लहान मुलांचा सुद्धा आमच्या 4थ्या पिढीचा सुद्धा सहभाग या ठिकाणी या रायगडाच्या मराठी सन्मान यात्रेच्या सुरुवातीला आम्हाला लाभलेला आहे. भजनी मंडळ आणि हलगी पथक इथं एक भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्या सोबत आलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि बेळगावात गेल्यानंतर मराठी भाषेला सन्मानानं ताटमानेनं जगता यावं, मराठी भाषा प्रत्येकानं जगावी यासाठी प्रयत्न करूया, मराठी भाषेला समृद्ध करूया आणि हे ब्रीद खऱ्या अर्थानं प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी भाषेला एक सन्मान मिळावा या उद्देशानं आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले, परंतु महाराष्ट्र सरकारनं या लढ्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत पाहिलेलं नाही. त्याची जाग आणून देण्यासाठी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र भूमीत केली, त्या त्यांच्या राजधानीतूनच या सन्मान यात्रेची सुरुवात बेळगाव सीमा भागाचे एक तरुण अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज याची सुरुवात होत आहे. यासाठी शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, त्याचबरोबर अनेक त्यांचे पदाधिकारी यांनी संपूर्ण सीमाभाग पिंजून काढलेला आहे. तरी सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये ही सन्मान यात्रा पोहोचवली पाहिजे याची पवित्र सुरुवात या पवित्र भूमीतून व्हावी या उद्देशाने आजचा दिवस निवडलेला आहे. तेव्हा या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य समजली पाहिजेत, म्हणून जो घटना दिन लिहिला त्या दिनाचं औचित्य साधून आज शुभम शेळकेंनी हा पुढाकार घेतलेला आहे. तेव्हा या युवा नेत्याच्या पाठीशी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तर त्यांना पाठिंबा दिलेला आहेच, तरी सुद्धा कारवारपासून बिदर, भालकीसह निप्पाणी, बेळगाव या सर्व सीमा भागातील सर्व जनतेचा त्यांना पाठिंबा मिळवून देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तेव्हा प्रत्येक सीमा भागातील प्रत्येक मराठी खेड्यामध्ये शुभम शेळके जातील, त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं सिद्ध आहोत. प्रथम छत्रपती शिवरायांना वंदन करतो. त्याचबरोबर आज देशाचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, त्याबद्दल सर्व भारतीयांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. पण एक भारतीय म्हणून थोडासा खेदाचा विषय आहे की मी मगासपासून पण बोललेला आहे की 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली आणि त्या भाषावर प्रांतरचना होत असताना या सीमाभागातील 40 लाख लोकांना कर्नाटकी जुलमी प्रांतात आम्हाला डांबण्यात आलं आणि तो अत्याचार गेली 70 वर्ष आजपर्यंत चाललेला आहे. या 70 वर्षाच्या लढ्याला अजूनही यश आलेलं नाही आणि 2004 साली हा लढा सर्वोच्च न्यायालयात गेला. पण जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हापासून केंद्र सरकार असेल किंवा कर्नाटकातील राज्य सरकार असेल त्यांनीही आजपर्यंत हा सीमाप्रश्न सोडवलेला नाही
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून असेल, हा लढा अविरत सतत तेवत ठेवलेला आहे. ही चळवळ जीवन ठेवलेली आहे आणि आज ह्या चळवळीला बळ देण्यासाठी म्हणून या सीमाभागात आम्ही मराठी सन्मान यात्रा सुरू करत आहोत. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागनं गेले महिनाभर यासाठी सीमाभागात जागृती निर्माण केलेली होती आणि आता पहिला भाग आणि आशीर्वाद म्हणून आम्ही इथं छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं हजर झालेलो आहोत. काल आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी म्हणून महाड येथे चौदार तळ्याला भेट दिली होती. गेले 1956 पासून 70 वर्ष कर्नाटक सरकारनं आम्हाला कन्नड शक्ती लागू केलेली आहे. 1986 साली ही कन्नड शक्ती अस्तित्वात आली आणि त्यावेळेपासून अनेक हुतात्मे यात बळी पडलेले आहेत. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही या सन्मान यात्रेची सुरुवात करत आहोत.